बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की आपण 1 एकर कांद्याची लागवड केली आणि भाव म्हणावा तसा राहिला नाही किंवा भाव पडला, तर आपण एका एकरामध्ये केलेला खर्च निघतो का? किंवा खर्च जाऊन आपल्याला काही शिल्लक राहतं का? आणि याच गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी आज मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे बघा. आणि मी केलेला खर्च आणि जे काही मिळाले ते पैसे ते पूर्ण एका कागदावर मी मांडून ठेवलेत आणि याच गोष्टीचं विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचं आहे बघा. तर शेतकरी मित्रांनो, बघा आता एका एकरमध्ये कांद्याचा पीक शेवटपर्यंत हार्वेस्टिंग होईपर्यंत जेवढा खर्च लागला तेवढा खर्चाची मी एका कागदावर नोंद केलेली आहे. आणि तेच तुमच्यासोबत शेअर करायचं आहे बघा की आपल्याला खर्च किती लागतो आणि भाव जर लईच पडला, लईच कमी झाला, अत्यंत कमी भावानं जर आपण आपलं पीक किंवा आपण याला कच्चा माल म्हणू शकतो आपण दिला, तर आपल्या पदरात किती पैसे पडतात. तर एक बघा, सुरुवातीपासून आपण खर्च लक्षात घेऊ बघा. आता बघा, एका एकरसाठी आपल्याला सरासरी 3 किलो कांद्याचं बियाणं लागलेलं आहे. जिंदल फुरसुंगीचं आपण हे बियाणं वापरलं आहे बघा. तर 3 किलोचं जर खर्चाचा विचार केला तर आपण 7,500 रुपये आपल्याला बियाण्याचा खर्च झालेला आहे. त्याच्यानंतर भेसळ डोस बघा, आपल्याला सुपर आणि 10-26-26 एक पोत आणि सुपरचे 2 म्हणजे असे टोटल 3,000 रुपयाचा आपल्याला भेसळ डोस लागलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला 2 निंदन करावं लागले कांद्यासाठी. पहिलं निंदन 6,000 रुपये, दुसरं निंदन 4,000 रुपये. रेन पाईपसाठी आपल्याला 10,000 रुपये इतका खर्च आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, तणनाशक 2,000 रुपयाचा तणनाशकाचा खर्च. 4 फवारण्या, त्या 4 फवारण्याचा खर्च आपण 5,000 रुपये लक्षात घेऊयात. त्याच्यानंतर काढायची मजुरी, काढून गाडीत स्टॉक करण्यापर्यंत म्हणजे गाडी भरून देण्यासहित जे गुत्ता आपण दिलं कांद्याचं, ती मजुरी गेली बघा 22,000 रुपये. आणि 2 वेळेस भाडं आपल्याला मार्केटला नेण्यासाठी, ते पहिल्या वेळेसचं भाडं 8,000 रुपये, दुसऱ्या वेळेसचं भाडं 5,000 रुपये. आता 1 एकर कांद्यासाठी 4 महिन्यात बघा खर्च किती झाला याचा जर आपण विचार केला तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. तुम्ही टोटल करा, 72,500 एवढा खर्च झाला आहे. आणि हाच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की जर 4 रुपये 5 रुपये असा जर भाव असेल किंवा लयच भाव कमी पडला, तर भाव कमी झाला, युद्धजन्य परिस्थिती झाली किंवा निर्यात बंदी झाली किंवा इतर काही दुसरे काही प्रश्न उद्भवले आणि अशा भावामुळे किंवा मार्केटला आवक लईच जास्त झाली कांद्याची, तर अशा स्थितीत 5 रुपयानं जर आपला कांदा गेला तर आपल्याला हे परवडतं का? आता दुसऱ्या पेजवर या, प्रॉफिटचा हिशोब लक्षात घ्या. आपल्याला कांद्याचं जे उत्पादन झालं आहे ते सरासरी आपल्याला 300 कट्ट्याच्या वर आपल्याला आपण एका एकरात त्याचं प्रोडक्शन काढलेलं आहे. तर बघा, सुरुवातीला आपण 184 कट्टे मार्केटला नेले, त्याचं वजन झालं 8,795 किलो, म्हणजे सरासरी 8.5 टनापेक्षा जास्त. आणि हे आपला 6 रुपयाने गेला, मुद्दा लक्षात घ्या. तर त्याचे पैसे झाले आपले 52,770 रुपये. त्याच्यानंतर उरले 119 कट्टे. 19 कट्टे इकडे तिकडे गेले. 100 कट्टेचा आपण हिशोब धरूया आणि त्याचं वजन झालं 4,500 किलो, म्हणजे 4.5 टन गुणिले 6 रुपयाने आपला तो कांदा गेला, म्हणजे त्याचा जर पैशाचा हिशोब केला तर 27,000 रुपये. तर तुम्ही टोटल करा, 79,770 रुपये आपला नफा झाला. पण आता एक लक्षात घ्या, अर्थशास्त्राचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की हा आपला नफा नाही. आता यातून आपल्याला एक्सपेन्सेस आपले मायनस करायचे आहेत, म्हणजे आपला खर्च मायनस करायचा, वजा करायचा आहे. तर आता 79,770मधून आपला खर्च झाला 72,500 आणि आपल्याला नेट प्रॉफिट किंवा ज्याला आपण नफा म्हणतो तो झाला 7,270 रुपये. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आता 4 महिन्यात 7,000 रुपये फक्त एवढंच उत्पन्न का हो शेतकऱ्यांचं? तर याच कारणामुळे बघा लोक शेती सोडून शहराकडे वळत आहेत. आणि हीच गोष्ट बघा बऱ्याच पारंपरिक पिकांमध्ये सातत्याने घडत आहे. एक सरकारची धोरणं असतील, युद्धासारख्या परिस्थितीमुळे बाजारपेठेवर होणारे एक परिणाम म्हणू शकता तुम्ही याला, किंवा निर्यात बंद होणं, या गोष्टी पारंपरिक पिकाला नामशेष होण्याचं एक ठोस कारण बनत आहेत बघा. आणि असंच जर चालत राहिलं तर पुढची पिढी, आमची पिढी शेती करू शकणार नाही.
वी आर द यंग फार्मर्स ऑफ दिस कंट्री. आणि हे असंच जर चालू राहिलं तर पुढच्या 10-20 वर्षात या देशातल्या माणसांना प्रत्येक गोष्ट बाहेरच्या देशाकडून आयात करावी लागेल. तर या गोष्टीचा नक्कीच तुम्ही विचार करा. तुमचं मतांतर खाली कॉमेंटमध्ये जरूर सुचवा. धन्यवाद.